मार्केटिंग पहिले बोल पहिल्या आणि भागाच्या अधिकाऱ्या तरी या जलतरण स्पर्धा सुरू होता त्यानंतर सागराकडे प्रवेश केले. भारताच्या मातापासून सागराच्या प्रभावाकडे गेलेले असत त्या महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यातले स्पर्धा सहभागी झाले. सहभागी करा स्पर्धा यशस्वी विनंती करतो आणि स्पर्धेची अशी प्रसिद्धी पुरा महाराष्ट्रात आणि जगात होती होती आणि राहण्याकरता मान्य करणे महाराजा सार्वजनिक नारा अर्पण करून उद्घाटन नारा असून ही स्पर्धा यशस्वी आपण बघ कसे आले सगळे कोण आला असता खेळाडू सन्मानित केलं जातं. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम मेडल शारीरिक मर्यादांवर माफ करत त्यांना क्रीडा कौशल्य आपल्याकडे सादर करतात आणि विशेष बाब म्हणजे भारतातील सहभागी होतात दिसत आहेत. आणि गेल्या वर्षीच्या पेक्षा ह्या वर्षी आम्हाला असं वाटतं की आणखी चांगलं रिस्पॉन्स आहे आपल्याला. आणि हा रिस्पॉन्सनी लोकांचा पण खूप चांगला असं आम्हाला मी म्हणू शकतो की साथ दिला. त्या लोकांनी बोट म्हणा हॉटेलवाले म्हणा आमचे इकडचे जे लोकल डॉक्टर वगैरे आहेत त्यांनी पण खूप साथ दिला. आणि त्या हिशोबाने एका चांगल्यापैकी आपण हा स्पर्धा सगळ्यांच्या योगदानाने पार पाडू शकतो. त्या अगोदर मी हे सांगू शकतो तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा माणूस किनाऱ्यावर उभा असतो आणि त्याला समुद्राची नॉलेज नाही त्याला असं वाटतं खूप सोपं आहे. पण एकदा एक स्पर्धक 3 किलोमीटर पाण्याच्या आतमध्ये गेला किंवा 5 किलोमीटर पाण्याच्या आतमध्ये गेला त्याला आजूबाजूला काही दिसत नाही. म्हणजे आपण म्हणतो अरे झेंडा दाखवतो तिथे 5 किलोमीटरने तुमचं कुठलाही झेंडा किंवा काही वस्तू तिथे दिसत नाही. आणि नुसतं तो व्यवस्थित अंदाजा लावत आणि आमचे गायडन्स आमचे जे पायलटिंग होते त्या गायडन्सच्या हिशोबाने व्यवस्थित आले तर हा स्पर्धा पार पडते त्यांच्यासाठी. आणि याचं योगदान म्हणजे दिव्यांगचं जे योगदान आहे त्याच्यात आम्ही जे बघितलं ह्यावेळी लोकांची आई आहे जे हँडिकॅप आहे दोन्ही पायानी तरी मुलं आईला घेऊन पाण्यात नेतात आणि त्यांना स्विम करायला लावतात आणि खूप चांगलं असं हे भेटतं. हजबंड आहे वाईफ आहे म्हणजे त्यांच्या वाईफला घेऊन आतमध्ये पडतात. एक असं झालं की खूपच म्हणजे मानसिक स्पेशल चाइल्ड जो आहे
त्या स्पेशल चाइल्डला आम्ही चॉकलेट वगैरे देऊन सुद्धा त्याला आतमध्ये खेचायचा प्रयत्न केला. दिव्यांग आहे, त्याला तेवढं समजत नाही, पण आईचं त्याचं एवढं योगदान की ती म्हणाली तर मी त्याच्याबरोबर पोहते आतमध्ये. म्हणजे असं दिव्यांगचा जो प्रतिसाद आम्हाला भेटतो तो खूप चांगला असं वाटतं आम्हाला की आणखी चांगला भेटतो. पॅरेंट खूप उत्साहित असतात आणि त्यांना ते कळत नाही आणि त्यामुळे आमचा जो कॉर्डिनेशन असतो त्यात ते येतात. आणि त्यानंतर आजचाच इन्सिडेंट म्हणू तर एक पॅरेंट जे आहे 500 मीटर त्याचा मुलगा पोहत होता आणि तो पॅरेंट त्याला असं वाटलं की त्याचाच मुलगा दुसरं कोण नाही आणि मध्ये धावत आला. आम्ही त्याला जेव्हा थांबायचा प्रयत्न केलं तेव्हा गरम मिजाजाने बोलला, पण ते संपल्यानंतर लगेच धावत आला. माझी चूक झाली, मला माहित होतं ज्या